नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस राहुल सांगळे. आज आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येतोय. मित्रांनो, आपण बऱ्याच शेतकऱ्यांना सांगत राहतो की तुम्ही पाट पाण्यानं औषध सोडा किंवा खालून फ्लड इरिगेशन थ्रू तुम्ही काही वॉटर सोल्युबल खतं सोडत चला. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांची अशी अडचण असते की साहेब नेमकं कसं सोडावं किंवा त्याचा खरंच तेवढा आपल्याला रिपोर्ट भेटेल का. आपण खूप सारे ट्रायल घेतलेले आहेत, बऱ्याच जणांना छान रिपोर्ट देखील आलेले आहेत. तर आता तुमच्यासाठी ज्यांना नेमकं कळत नाही की कोणत्या पद्धतीने आपण सोडलं पाहिजे, त्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवतोय. इथं आपण विवा घेतलेले आहे बघा, 1 लिटर विवा बिगाभर राहण्यासाठी 1 लिटर विवा आणि 2.5 ते 3 किलो आपण 03737 हे खत घेतलेलं आहे. हे दोन्ही खतं आपण या टाकीमध्ये टाकून इथं त्याला कॉक बसवलेला आहे बघा. इकडच्या बाजूने जर तुम्ही पाहिलं तिथं कॉक बसवलेला आहे. हा कॉक आपण फक्त असं चालू करणार आणि आपला प्लॉट किती वेळात भरला जातोय याचा अंदाज काढून आपण त्या कॉकची पातळी ठेवणार आहे. आता आपण त्या व्हिडिओला सुरुवात करूयात. बादलीत कालवतो आधी. इकडे आणा जवळ जवळ आणा व्हिडिओला. ते बघा मित्रांनो, 03737 आपण अगोदर बादलीमध्ये काढून घेणार आहोत. एक मिनिट बंद करा. हे बघा मित्रांनो, आता आपण इथं 03737 पाण्यामध्ये टाकलेलं आहे. आता पहिलं त्याला असं पूर्ण आपण डिझॉल्व करून घ्यायचंय. हे डिझॉल्व झाल्यानंतर त्याला थोडासा वेळ द्यायचा, 1-2 मिनिटाचा डिझॉल्व होण्यासाठी. तोवर आपण ही विवाची बॉटल आहे बघा, हे नाटेगावचे अनिल मोरे म्हणून शेतकरी आहेत बघा, त्यांच्या प्लॉटवरती आपण हे सर्व प्रत्यक्ष तुम्हाला आता करून दाखवतोय. आता ही विवाची बॉटल आपण डायरेक्ट टाकीमध्ये काढून घेऊयात. मित्रांनो, आपण इथं 4 गल्ल्या आता डायरेक्ट पाणी लावलेले आहे, म्हणजे तिथं आपली ट्रीटमेंट जाणार नाहीये बघा. आणि ज्या बाकीच्या गल्ल्या आहेत तिथं तुम्हाला मी हे औषध सोडल्यानंतर 4 ते 6 दिवसांना पुन्हा एकदा तुम्हाला तिथं रिझल्ट दाखवेल. आता हे 03737 आपण पाणी केलेलं हे आपण याच्यामध्ये काढून घेऊया. हे पहा, 03737 आता पूर्णतः डिझॉल्व होण्याच्या मार्गावर आहे. एकदम छोटेसे 4 खण आपल्या हातात लागत आहे, एकदम किरकोळ प्रमाणात. हे पाण्यात टाकल्याबरोबर एकदम डिझॉल्व होऊन जाणार. हे सर्व मिश्रण एकत्र कालवल्यानंतर कधी पण डायरेक्ट सोडलं गेलं नाही पाहिजे. टाकी पहिलं तुम्ही पूर्णतः एखाद्या अशा लाकडी दांडक्याच्या साह्यानं पूर्ण टाकी अशी मिक्स करून घ्यायची व्यवस्थितरित्या मिक्स केल्यानंतर मग आता आपण कॉक चालू करून देऊयात. आता जवळपास 5 मिनिटं झालेली आहे आपले. आता हे कॉकची जी पोझिशन आहे हे आपण अंदाज घेऊन करायचंय, त्याच्या हिशोबानेच आपण इथं कॉक चालू करायचंय. आता बघा, एकदम कमी मात्रा दिलेली आपण. आता आपण डायरेक्टली या पाट पाण्या थ्रू 03737 आणि विवा हे व्हॅलॅग्रोचं सोल्युशन सोडलेलं आहे. नाटेगाव येथील प्लॉटवर डेग्याचा प्लॉट आहे. 4 गल्ल्याला आपण सोडत नाहीये, बाकीच्या प्लॉटला आपण सोडतोय. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला देखील आता या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात आला असेल की 03737 आणि विवा कशा मार्फत किंवा टाकीच्या साह्याने कशा पद्धतीने आपण आपल्या प्लॉटमध्ये सोडू शकतो. धन्यवाद.